गुड मॉर्निंग गाइस। आता आम्ही निघालोय, कुठे निघालोय? मिर्जापूर के गड्डी पे। गड्डी बिड्डी नाही, पिक्चरला कंट्रोल लेणे वाराणसी। आता चाललोय आम्ही काशीला। काशी स्टार्टिंग झाले आमचं। आता थोडीशी झोप काढली आम्ही, 2 तासाची रोड होती थांबून। हे लोक उसाच्या ह्याच्यात जाऊन झोपले होते आणि आम्ही गाडीत झोपलो होतो। कुठं झोपले होते तुम्ही? उसाच्या रानात, गन्ने के खेत में। गन्ने के खेत में। चला आंब्याच्या झाडाखाली। आणि तू रे? मी पण झाडाखाली, उसाच्या शेतात। ओ भाई इधर सुनो ना, इतना महंगा क्यों दिए तुमने जूस हमको? अभी पुलिस को वीडियो दिखाएगा मैंने। म्हणजे यांनी आम्हाला इकडे बिहार मध्ये, यूपी मध्ये सुद्धा नाही का 35 रुपयाला ज्यूसचा ग्लास दिलाय, 35 रुपयाचा। तर त्यांना विचार तेवढा महाग का दिलाय भाई? क्यों दिए इतना महंगा? उसमें बर्फ नहीं था इसलिए दिए क्या महंगा? हाँ हाँ, का रे सोने असं करतो? तू बोल रे त्याला, का रे सोने असं करतो? कुकरी हा लुटतो का आम्हाला? लुटतो का? आम्ही बाहेर ना आलो म्हणून आम्हाला लुटता का तुम्ही? ए गप्पा चल, अब अच्छा था पर कोई बात नहीं, पैसे लिए पर वैसा पिला आपने। चलो रे निकलो। तर या साईडचे हॉटेल असे असतात, जसं काय आपल्या इकडे लग्नाला मांडव मारतात तसं इकडे हे हॉटेल आहे। तिथं जेवण भेटतं याच्यामध्ये डायरेक्ट, असं जेवायला पंगतीसारखं नाही का। ते बघा हे असे लग्नासारखे मांडव मारलेले असतात हॉटेल म्हणून। आज काय खरं नाही वाटत आहे, नुसतं ट्रॅफिकच लागतं आम्हाला, नुसतं ट्रॅफिक। काय घेऊन आला खायला? काय रे? हे आंबट असेल रामदे। कितने को रे पैकेट? कितने का भाई? 20 रुपया भैया। कम नहीं क्या कुछ चाहिए? रुकाओ ना गाड़ी यार, चाहिए ना भाई। देना गाड़ी। मीठा वाला दो, मीठा वाला। भैया मीठा वाला सब है मालिक। अरे क्वांटिटी कम लग रहा है इसमें। लो पैसे लो यार, दिले ते नाही। डबल पैसे ले। अरे ते चांगले होतं अलीकडचं। आज उपास असल्यामुळे दाजींवर हेगत आले दही खायची। फक्त हॉटेलमध्ये, फक्त या हॉटेलमध्ये फक्त दही भेटतं, दही। उपासाचं काय भेटत नाही। आमच्यासाठी मिरची आली, कांदा आहे, अजून काय रे? लोणचं आहे। आलिशान टेबल एवढं मोठं। मौसम करो अजून आएंगे। कच्चा बदाम गाणं ऐकले का तुम्ही? त्या गाण्यावाला इथं राहतो तो। अलग कच्चा बदाम वाला का? कच्चा बदाम बोलो, कच्चा बदाम तो राहतोय गावात। होय पाणीपुरी बघ। आता हे रूम घेतले आम्ही इकडं, अशी रूम घेतली की ना। चावी बघा त्यांच्याकडनं मागा, घेतली चावी। तर हे रूम आहे, डायरेक्ट आडवा पडला माणूस। एक रूम घेतली आम्हाला, 2500 रुपयाला भेटले, पर पर्सन 500 रुपये। तर आता आम्ही मस्त आता फ्रेश झालोय। आता आम्ही चाललोय फिरायला। कुठं जाणार फिरायला आपण? बनारस पान खायला चाललोय आम्ही। बनारस डेअरीचा काय खायला चाललोय? श्रीची खायला चाललोय। म्हणजे आम्ही आता चाललोय, मी तुम्हाला दाखवेल मी काय काय फिरणार आहे किंवा काय काय आम्ही काय स्पेशल करायला चाललोय, तर तुम्हाला बघायला भेटेल। मला दूध प्यायला, त्यांना जे काय माहिती इकडचं फेमस ते करायला चाललोय। तर आता जाणारच आहे, बाकीचं शूट तुम्हाला बघायला भेटेल। तर चला बघूया। तर आता ही गाडी ठरवली आम्ही 15 रुपये पर सीटच्या हिशोबाने। आता चाललो आम्ही मनी घाटला। चला रे। कशी गाड़ी कशी है? किधर जा रहे? बनारस घूमने। ओ चलो भाई घुमाएंगे, आगे से लेंगे ना अपन। चलो फिर रोको, मैं बैठता अंजाना संभाल के चला, ठोको भी को रोको किधर। गिराएंगे भाई। जोरात पळती गाडी, रिक्षा सायकल नसते का? अरे मागाने झोपड्यात हा इथं पण येते सायकल चालू झोपडीवाला, म्हणजे जोरात पळते पण।
घाबरल्यासारखी का बसलाय? काहीतरी वाटतं नाही का? भैया आपण किती जा रहे हैं अभी? मैं जा रहा हूँ मंदिर की तरफ, काल भैरव। काल भैरव के मंदिर के इधर। ठीक है। और क्या क्या उधर घूमने को? घूमने वाला जगह बढ़िया है तो वही नमो घाट एक सारनाथ है, खूबसूरती जगह। उधर ही क्या हो? नहीं नहीं, उधर ही नहीं है। नमो घाट तो आसे पास में पड़ेगा, बाकी सारनाथ बहुत पीछे 10 किलोमीटर है। हाँ क्या? सारनाथ 10 किलोमीटर है, 8-10 किलोमीटर। और आपका कौन बोट वाला है क्या पहचान वाला? पहचान वाला नहीं है, बाकी वहीं मिल जाएगा वहाँ पर। और भैया रोक दीजिएगा। काल भैरवनाथ केवढी लाईन लागली बाहेरपर्यंत. लय गर्दी आहे ना. चल लय गर्दी. पाणीपुरी खाते. तुला काय खायचंय? पाणीपुरी. काशी विश्वनाथचे लाईनीची गर्दी तिकड नाही पण लांब लचक लय गर्दी. मी उद्या घेणार याचं दर्शन. तर आता आम्ही चाललोय मणिकर्णी घाटाला. तिकडं जाऊन तुम्हाला दाखवतो की काय असतं तिकडं, कारण की आम्ही स्वतः उत्सुक आहे, आम्हाला बघायचं आहे तिकडं काय असतं. तर इकडच्या गल्ल्या वगैरे फिरून तर भरपूर सारा म्हणजे गल्लीतनं जायला लागतं. तर फायनली आम्ही म्हणजे पोहोचतच आलो होतो, भरपूर लांब होतो आमच्या रूमपासनं. तर फायनली पोचलो आम्ही तिथं. तर तुम्हाला दाखवतो तिकडं काय. तर म्हणजे आपण नॉर्मली या स्मशानभूमीमध्ये तर बघतो एकच प्रेत जळत असतं. तर इथं अशी भरपूर सारे प्रेत लागले होते जळत, खाली पलीकडं इकडं तिकडं वेगवेगळे लय सारे होते म्हणजे नाही का. मणिकर्णी तिकडे कोपऱ्यात थांबूया, तिकडे थांबू मंदिरापाशी. चल करीबा आई धीरे धीरे गोरका आवा तो धीरे करीबा आने लगी. और 5 बेरी में 5 कहानी होती है. सनर लाकडं दाखवतो. सनर लाकडं सनर लाकडं बघ. मैत दाखवतो. तर जिकडं बघल तिकडं प्रेत जळत होते. आम्ही पहिल्यांदाच असं काहीतरी बघितलं होतं. म्हणजे इथं काहीतरी वैशिष्ट्य आहे की इथं जर जाळलं माणसाला तर डायरेक्ट मोक्ष भेटतो, देवाकडे जातं असं म्हणतात. तर आम्ही बघून हैराण झालो होतो की काय चाललंय नक्की नाही का. एवढे बघल तिकडं हे जळत आहे, प्रेतच जळतात आहेत. आणि आमच्यातले 1-2 जण घाबरले. पण आम्ही घरी आल्यानंतर म्हणजे रूमवर आल्यावर विचार करत बसलो होतो की बाबा काय कसं असेल माणसाचं काय. लगेच तिथं म्हणजे असं दिसत होतं माणसाचं. संपला विषय संपला. आणि तिथं आम्ही एका साधू बाबांना पण बघितलं. ते इथं राहत होते वरती, जेवण वगैरे बनवून खात होते. मी ते तर बघून तर अजूनच हँग झालो होतो. हे बघा हे दाखवते तुम्हाला. हे साधू बसले, ते जेवण बनवते ते स्मशानभूमीमध्ये. मी म्हटले काय जेवण बनवून खात होते. तसं आम्ही खाली दर्शनाला गेलो, खालच्या मंदिरातले दर्शन वगैरे घेतले. म्हणजे भरपूर बघण्यासारखं आहे तिथं. तिथले आहेत. तर मणिकर्णीच्या घाटाच्या इकडनं आम्ही निघलो. तर ह्यांना इकडचं सगळं काय टेस्ट करायचं होतं. तर पहिलं आम्ही केले इकडचं काय होतं रबडी टेस्ट केली, इकडची लस्सी टेस्ट केली. त्यानंतर आम्हाला पान वगैरे पण खायचं होतं इकडचं. तर जे काही चांगल्या गोष्टी ज्या आम्ही रीलवर बघितल्या होत्या किंवा व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या त्या टेस्ट करायच्या होत्या आम्हाला.
तर आम्ही पहिले ते थंडाई वगैरे काय काय होतं ते खायच्या हिशोबाने आलो होतो. थंडाई इथं नाही भेटली आम्हाला. आम्ही इथं रबडी घेतली आणि लस्सी घेतली. ते पण एकदम मस्त लागली नाही का. महाग होती थोडीशी पण ठीक होती. त्यानंतर आम्ही घेतली इकडचं पान पण खायचं ठरवलं. पान म्हणजे वेगळ्या टपरीत गेलो असं वाटलं आम्हाला नाही का. म्हणजे आम्ही ते तिकडनं निघताच आपल्याला भेटले आहे ना. पान मस्त होतं पण आपल्याला ते बनारसी पान असतं ना ते नाही का. म्हणजे ते असं वाटतं की असं मोठं भेटेल वगैरे वगैरे तसलं काय नाही. एवढंच भेटलं. तुम्हाला दाखवतो ना केवढंच भेटलं. एकदम छोटंसं भेटलं आम्हाला. आणि हे फिरून म्हणजे आता उद्या सकाळी पण आम्ही परत फिरायला जाणार आहे. उद्याचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. तर हे बघा मी तुम्हाला पान बघा केवढंसं भेटलं बघा. एवढंच भेटलं. याच्यामध्ये काहीच नाही. हो मुडपलं ना संपलं खाऊन टाकलं. तर आता मी तुमचे बाहेरनं दर्शन करून देणार आहे ज्योतिर्लिंगाच्या इकडच्या. दर्शन करून घ्या सगळ्यांनी. हे बघा इथे स्क्रीनला लावलं आहे हर हर महादेव भोला भंडारी. मस्त दर्शन होणार आहे. आता उद्या सकाळी आम्ही दर्शनाला जाणार आहे. तिकडे दर्शन करून परत काशीत ते जेवढे घाट आहेत ते किती 84 घाट वगैरे ते काहीतरी आम्ही फिरणार आहे. ते बोटीने फिरणार आहे. तुम्हाला बघायला मजा येईल. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.